तर चला आता आज मी ही भाकरी कशाची बनवलेली आहे ती तुम्ही ओळखून दाखवायची, कारण की ही भाकरी शुगरच्याच पेशंटला खूप चांगली असते आणि हेल्दी पण असते. कारण की शुगरच्या पेशंटसाठी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाणे योग्य नाही, त्यामुळे डॉक्टर पण सजेस्ट करतात की हे तुम्ही तर तुम्ही नक्की सांगा ही कशाची. हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज आम्ही आलेलो आहोत लग्नाला. तर आता कोणाचं लग्न काय, तर माझ्या लहान जावेच्या भावाचं लग्न होतं, आम्ही तिकडे आलेलो होतो. तर आज आम्ही गेलेलो होतो ना लग्नाला तिथे, पण लग्न होतं एक म्हणजे दुपारी 1 वाजताचा टायमिंग होता लग्नाचा. पण लग्न कधी वेळेवर लागेल असं होईल का, कधीच होणार नाही, कारण की कोठे लग्नाला वेळ होतं म्हणजे होतोच. तसं तर आता ते नवरदेव वगैरे म्हणजे पारावर नेतात त्यावेळेस, म्हणजे तुमच्या इकडे काय म्हणतात ते काय माहिती नाही मला, पण आमच्या इकडे तर असंच म्हणतात. म्हणजे नवरदेव जेव्हा पारावर जातो आणि तिकडे त्यांना यायला उशीर झाला, त्याच्यामुळे मग लग्न 1 वाजता लागणार होतं, तर पार दुपारचे 2:30 वाजले होते, कारण की फारच उशीर झाला होता लग्नाला. आणि आम्ही पण 1-1.5 तासाचा प्रवास करून गेलो, त्यामुळे खूप असं हे वाटत होतं. म्हणजे लग्न तर नेमकं तर पहिलं तर जायचंच नव्हतं, कारण की मुलं असली ना नको वाटतं जायला का मुलांचं. तर आमचा प्रणव इतका असा म्हणजे शांत बसलेला आधी होता ना, की तो हलतही नव्हता. त्यानंतर थोड्या वेळाने मग ज्यावेळेस अक्षदा सुरू झाल्या त्यावेळेस थोडीशी म्हणजे असं तांदूळ वगैरे अंगावर पडताना त्याला असं मस्ती करायचा मूड झाला, तेव्हा तो कुठे खेळायला लागला. थोडाफार खेळला जलई समुद्र सरिता पूजा सदा शुभमंगल सावधान होती कटी फनिंद्र परवा भाई शशी शोभतो हस्ती कुशल दुपट परशो दंते हिरा झोकतो पायी पै जनगा पुजारू लोबनो प्रेमी बला नाचतो नवरा आला नवरीसाठी आणि वराड आलं पोटासाठी, तसंच काहीतरी काम झालं. तिकडं अक्षदा पडायला सुरुवात झाल्या, बंद झालं की लगेच इकडे जेवणाच्या पंक्ती बसल्या. तर जेवणामध्ये गुलाबजामुन, पुरी, बटाट्याची भाजी, भात वगैरे होता, खूप छान झालेलं होतं. ते खाल्लं आम्ही. आता इकडे यांची विधी सुरू होती, म्हणजे फेरी घ्यायला सुरुवात होती. तर आम्ही इकडे शांत थोडा वेळ बसलो, मुलांना वगैरे थोडंसं शांत केलं आणि त्यानंतर मग फोटो वगैरे काढून. तर चला आज लग्नाला हजेरी लावली होती. तर आता आपलं काम झालेलं आहे. नवरा नवरीचं लग्न झालं, ते दोघांचा एकत्र संसार चालू झाला आहे तर तिथून पुढे. म्हणून चला आता आपलं जेवण वगैरे करून आता आम्ही निघालो होतो आमच्या घरी. तर साई एकदम असं म्हणजे प्रणव आहे ना, तो एवढा छान शांत बसलेला ना, असं कुठं गेले आणि तो एवढा शांत बसला असं कधी झालंच नव्हतं. आणि तो आज एवढा शांत बसलेला, तर गाडीतही काही बोलत नव्हता. म्हणजे त्याला असं नवीन ठिकाणी कुठे घेऊन गेलो काय असं काही समजत नव्हतं. तर चला त्याला गप्पा मारत मारत घरापर्यंत घेऊन आलो, तरी तो काही हालचाल नाही, काय नाही. तो एवढा शांत होता. तर का शांत होता तेच काही कारण म्हणजे कळतच नव्हतं. तर तो कधी तर गेल्याच्या नंतर तो शांतपणे म्हणजे कुठला तरी कार्यक्रम मला एन्जॉय करू दिला असं मला कुठंतरी वाटत होतं. आणि आता आजचा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा मला, कमेंट करा, एक लाईक आणि एक सबस्क्रायबर नक्की करा. तर चला मग आता आजच्या ब्लॉगचा इथंच एंड करते आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.